भगिनींनो, माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी स्मिता तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करीत आहे. तरी सर्वांचं स्वागत स्वीकार करावा. आणि आज मी तुम्हाला पाणी पिण्याचे काही नियम सांगते. आपलं शरीर हे सरासरी 60% पाण्याने बनलेलं असतं. त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे आपल्याला दिवसातून कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे गरजेचे असते. ते हिवाळ्यात, पावसाळ्यात आणि ऋतुमानानुसार बदलू शकते. उन्हाळ्यात आपल्याला 2.5-3 लिटर पाण्यापेक्षाही जास्त पाणी प्यावं लागतं, कारण शरीरातून पाणी हे बाहेर जास्ती पडत असतं. परंतु पाणी पिण्याचे काही नियम असतात. पाणी हे नेहमी बसूनच पिले पाहिजे, कारण जर आपण पाणी उभ्याने पित राहिलो तर आपल्याला बऱ्याचदा आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. कालांतराने आपल्या शरीरात आपल्या टोंगड्यांचे झिजून आपल्या टोंगड्यांमध्ये दुखण्याची संभाव्यता वाढते. आपल्या टोंगड्यांमध्ये बरेचसे विकार होऊ शकतात आणि टोंगडे दुखण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे पाणी हे नियमितपणे बसूनच पिले पाहिजे. त्याचप्रमाणे जेवण करताना अत्यंत जास्त पाणी पिऊ नये. पाणी कमीत कमी 2.5 ते 3 लिटर म्हणजेच 8 ते 10 ग्लास पाणी रोज आपण पिलेच पाहिजे. आणि तेवढे पाणी पिणे गरजेचेच असते, कारण आपले शरीर हे 60% पाण्यानेच बनलेले आहे. तर पाणी हे आपल्या शरीरात आवश्यक आहे आणि ते पिणे गरजेचे आहे. पाणी एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नका. पाणी हे थोड्या वेळाने प्यायचे असते आणि पाणी हे तहान लागल्यानंतरच न पिता ते थोड्या वेळानंतर थोडं पाणी पिणे आवश्यक असते. तर अशा प्रकारचे पाणी पिण्याचे काही नियम आहे. आणि जेवल्यानंतर भरपूर पाणी प्यायचे नाही. जेवल्यानंतर 1 तासानंतर पाणी पिणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे आपल्या पचनक्रिया ही चांगली होत असते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला नक्की सांगा. व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.